नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आज आपण एक नवीन सदर सुरू करतोय, कथाकथन बाय मल्हार. तर या सदरामध्ये मी आज तुम्हाला राही अनिल बर्वे यांचं एक कथासंग्रह आहे पूर्णविरामानंतर. राही अनिल बर्वे म्हणजे तुंबाडचे लेखक दिग्दर्शक राही अनिल बर्वे. तर राही अनिल बर्वे याच्या आधी मी त्यांची आदी मायेचे नावाची कादंबरी वाचली होती. फार उत्तम कादंबरी आहे ती सुद्धा. तर ते लेखक फारच उत्तम आहे. तर त्यांची कथा तुम्हाला वाचून दाखवावी अशी मला वाटली. माझ्या वाचनाची आली होती काही वर्षांपूर्वी, तर म्हटलं तुम्हाला वाचून दाखवूया. तर या सदरात आज आपण कथा ऐकणार आहोत, म्हणजे तुम्ही ऐकणार आहात, मी वाचणार आहे. राही अनिल बर्वे यांची आम्हाला एक आजी होती ही कथा. संध्याकाळचा भन्नाट गार वारा सुटलाय. आभाळ काहीसं काळवंडलंय. कुठल्याही क्षणी पावसाची रिपरिप सुरू होईल असं वाटतंय. घराच्या लांब काचेच्या खिडकीतून गदागदा हलणारे झाडांचे उदास हिरवेगार शेंडे नीट दिसतायत. हॉलमध्ये गडबड चालू आहे. माझा छोटा चुलत भाऊ साऱ्यांकडनं लाड करवून घेतोय. बूट घालत टाटा करतोय. त्याची आई त्याला ओरडते, रागा भरते. त्याचा आमच्याकडला मुक्काम संपलाय. आभाळ भरतच काळवंडून आलंय. काका सामान भरतोय. मधूनच बायकोला हाका मारतोय. सामान भरता भरता माझ्याशी काहीतरी जुजबी बोलतोय. माझं लक्ष नाही. त्याच्या सर्वच हालचालीत विलक्षण आत्मविश्वास आहे. प्रतिकूल परिस्थितीतून स्वसामर्थ्यानं पुढे आलेल्या पुरुषाचा समतोल आत्मविश्वास. बोलता बोलता मध्येच बोलतो, अरे पुण्याला ये, किती वर्षात आला नाहीस. मी हाताची घडी घालून जांभई देतो. तो पण जास्त ताणत नाही. सारे जातात. पावसाची चिमुकली रिपरिप सुरू झाली आहे. सर्वत्र शांतता आहे. आभाळ टाकून आलंय. सध्या बेकार पडून आहे. एका सायंकाळी सांगलीहून दोस्ताचा फोन येतो. ट्रेकचं प्लॅनिंग वगैरे ठरतं. पुण्याच्या स्टेशनवर भेटायची वेळ ठरते. मी हावरसाहेब भरतो. चालायला लागतो. पहिलं मुक्काम पोस्ट पुणे. बसमध्ये खिडकीकडची जागा मिळाली. शेजारी कोणीतरी विक्षिप्त म्हातारा बसलाय. दर 5 मिनिटांनी मला वेळ विचारतोय. बाहेरच्या गदागदा कोसळणाऱ्या पावसाला हजारदा शिव्या घालतोय. त्रस्त संबंधा शांत हो, मी मनोमन त्याची प्रार्थना करतोय. मगाशी एक छोट गरीब पोरग चिक्की विकायला गाडीत आलं. त्याला हाकलून समाजाला लागलेली कीड या विषयावर म्हाताऱ्याने भाषण ठोकलं. त्यातून मी आता मनातल्या मनात थेरडा असं नामाभिकरण केलं. खंडाळ्याच्या कुठल्याशा फाट्यावर मी चक्क महाराष्ट्रीयन युवक असल्याचा त्याला साक्षात्कार होतो. घाणेरड्या भंकट तांबार चौकशांना सुरुवात होते. तुम्ही आणखी काय काय करता? 1111व्या प्रश्नाला झक मारतो असं उत्तर मिळताच शांतता पसरते. प्रवास सुखाचा होतो. घाटात बेफाम पाऊस कोसळतोय. रस्ता ओला चिंब झालाय. थेंब चेहऱ्यावर उडतायत. संथ गार हवा पसरलीय. दूरवर धुक्याचे लोट वाहतायत. खिडकी बंद केल्यावरच थेरडा शांत होतो. डोंगरावर दूरवर चिमुकले दिवे दिसू लागले. पुणे जवळ येतंय. रस्ते अंधारलेत. स्टेशनवर तुरळक गर्दी आहे. हायबरसाहेब उचलून रिक्षाकडे निघालोय. काळोख्या असं म्हणतात. रिक्षावाल्याच्या विडीचं लाल भडक टोक चकाकतंय. तो विडी फेकून रिक्षा सुरू करतो. अंधारलेल्या ओल्या रस्त्यांवरनं रिक्षा सुसाट पुढे जाते. थंड वारा अंग जाळतोय. खूप वर्षांपूर्वी लहानपणी अशाच रात्री मी आईच्या कुशीतून रिक्षा बाहेरचा आसमंत न्याहाळायचो. थंडीला वाकुल्या दाखवत पुण्याच्या मुक्कामात करणार असलेल्या गमतीची परत उजळणी करायचो. गार वारा पावसाळलेल्या वातावरणात एकटाच रिक्षा भोवती फिरतोय. तो देखील बहुधा सध्या माझ्यासारखाच एकटा असावा. सारं जग झोपी गेलंय. मी ओळखीच्या पुरातन खुणा शोधतोय. काही फारसं बदललेलं नाही. कोणीही फारसं बदललेलं नाही. मी एकटा बदललोय. पुरता बदललोय. संभाजी पार्कातल्या रणगाड्याने कदाचित आपल्याला पाहिलं तर त्याच्याच काळजात कळ उठेल. अरे पोरग मोठा माणूस झालं. परक झालं. खरंच पोरग मोठा माणूस झालं. पूर्वीचं पोरग हरवून गेलं. लेकाचा आता शोधून सापडणार नाही.
शनिवार वाड्याजवळनं रिक्षा खडखडत जाते. नारायणरावाच्या भूताचा आवाज ऐकू येतोय का? क्षणभर मी कान उकारले. मग अगदी खदा खदा हसायला आलं. त्या वेडपट रिक्षावाल्याने चमत्कारिक मुद्रा केली. मला फिकीर नाही, सापडलं लेखाचं एकदाच. मोदी गणपती जवळ रिक्षा थांबते. मी उतरतो, चालायला लागतो. निर्जन रस्त्यावर माझ्या एकट्याच्याच पावलांचे पडसाद उमटतायत. झोपलेली कुत्री दचकून उठतायत. गेट ओलांडलं. बिल्डिंगी पार करून त्या अंधारात बुडालेल्या जुन्या लाकडी इमारतीकडे आलो. जवळ गेलो. आमच्या घराच्या दारावर टकटक केली. हाका मारल्या. बऱ्याच वेळाने आजोबांनी थरथरत्या हातांनी कडी काढली. मला पाहून आनंदले. आत आलो. गोठल्यागत भासणारी चिमुकली खोली माझ्या भोवती एखाद्या त्रयस्थ इसमागत उभी आहे. भिंतींना लावलेला रंग उडून त्याचे पापुद्रे उडालेत. चिमुकलं स्वयंपाकघर अनाथ पोरागत कोपऱ्यात मुकाट उभं आहे. त्याची मालकीण आता भिंतीवरती टांगलेल्या निर्जीव वस्तूतलीच एक बनून गेली. करकरणाऱ्या खिडकीतून आत येणारा अंधार शंकराच्या फोटोवरती लावलेल्या आजोबांइतक्याच थकलेल्या जुन्या दिव्याला थोपवता येत नाहीये. हे ओकबोक घर आता उजाडणं भयान दिसत. आजोबा चाचपडत वळले. त्यांनी काही काळ स्तब्धतेने समोरच्या अस्पष्ट अंधुक पलंगाकडे पाहिलं व त्यावर हात फिरवून बसले. आडवे झाले. काही वेळ चौकशा झाल्या. मग गप्पा झाल्या. आजोबा झोपी गेले. मी सहज म्हणून सॅक मधला टॉर्च काढला, पेटवला. त्या भग्न घराच्या अंधारात फिरवला. भिंतीवरल्या फोटोच्या दिशेने वळवला. फोटोवर थबकलो. निस्तब्ध झालो. त्या फोटोतली आजी माझ्याकडे एकटक बघत होती. उबदार संध्याकाळ दाटलेली असायची. मी न बहीण याच पलंगावर. आता आजोबा झोपले तिथे आजीच्या कुशीत झोपलेलो असायचो. मस्तपैकी गार वारा सुटलेला असायचा. आजी गोष्ट सांगता सांगता रंगात आलेली असायची. नारायणरावाच्या खुनाचा क्लायमॅक्स चालू असायचा. आजी डोळे मोठे करायची. गोष्टीतली भीती आमच्या मनावर काळजीपूर्वक ठसवायची. पोटातल्या आतड्यात भलं मोठं विवर निर्माण व्हायचं. न हृदय छातीच्या पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी बोंबलत धडका द्यायचं. दुर्दैव भलतच जोरावर असलं तर अशा वेळी नेमकी रात्र व्हायला लागायची. रात्री ते किरकिरत असायचे आणि मला जोराची सुसू वा शिशी लागलेली असायची. आमचं टॉयलेट खाजगी असलं तरी घरापासून थोडं दूरवर होतं. इतक्या अंधारात इथं चालत जायचं अशक्य. आजी नारायणरावाचं भूत शनिवार वाड्याच्या कुठल्याशा नतद्रष्ट विहिरीतनं रात्री काका मला वाचवा असं कसं काय बोंबलतं त्याचं साभिनय वर्णन करायची. आमच्या टॉयलेटच्या कमोडची त्यावर बसणं खूप दूर राहिलं. अशा वेळी भयानक भीती वाटायची. हो, आपण मारे विश्वासाने बसायचं ना रांडेचा आतून कोकलत बाहेर आला तर काय घ्या. त्यात अवस्था अशी असेल की धड बोंब मारता येणार नाही ना धड बाहेर सुसाट पळता येणार नाही. मग मरण. अशा वेळी मी आजीच्या कुशीत गच्च गुरफटायचो. सगळी भीती विसरून जायची. तिला उबदार सुगंधी वास होता. पुण्याचे दिवस रंगीत होते. काळ उलटला. पुणे हरवलं. मी मोठा झालो. आजी मरून गेली. मग तेव्हा तरी मला आजीबद्दल कळलं. आजी कधी काळी शिकण्याची विलक्षण आवड असलेली एक 15 वर्षांची विलक्षण सुंदर मुलगी होती. तिला अजिबात न आवडलेल्या माणसाने हट्टाला पेटून तिच्याशी लग्न केलं. मग ती त्या काळच्या शेकडो बायांप्रमाणे अंधाऱ्या स्वयंपाकघरात चूल फुंकता फुंकता मुलं जन्माला घालण्याचं मशीन बनून गेली. ती किती बुद्धिमान व कुशाग्र बुद्धीची होती मला ठाऊक नाही, पण ती अत्यंत कणखर नक्कीच होती. मुलं खूप जन्मली, 5च जगली. ती त्यांना लाडानं 5 पांडव माझे म्हणायची. एक आयुष्याचा जुगार करून वाया गेला, एक प्रचंड कौतुकाने व यशाने वाया गेला. उरलेले तिघे सर्वसामान्य माणसांप्रमाणे पाय जमिनीवर ठेवून समतोल आयुष्य जगले. आजीने हिमतीने पोरांना व मूर्ख नवऱ्याला सांभाळलं. त्या काळाने तिचं स्वतःचं व्यक्तिमत्व फुकट वाया घालवलं. तिला अजिबात विनोद बुद्धी नव्हती. ती आयुष्याबाबत गंभीर असायची. आयुष्यही तिच्याबाबत गंभीरच राहिलं. उथळपणा तिला सहन होत नसे. घटस्फोट घ्यायचे प्रयत्न तिच्या माहेरच्यांनी वाया घालवले. अशी सगळी गत वाताहत घरची गरिबी. मला माहीत असलेली आजी वेगळी होती. सावरीच्या केसांची, 70व्या वर्षी पण सुंदर दिसणारी, पानांची छान छान भजी करून देणारी, पहाटवाऱ्यात शांत सकाळी चिमुकल्या देवघराभोवती मिणमिणता दिवा लावून पूजा करणारी.
ती मला घेऊन एखाद्या अंधारलेल्या उदास संध्याकाळी प्रवचनाला जायची. अंधारलेला जुना वाडा, उंच काळोखे खांब, पोत्या उघडून बसलेल्या वृद्ध स्त्रिया, गाभारा उजळवणारी चिमुकली पणती, प्रवचन देणारा पोक्त बुवा. मी कंटाळायचो. मग ती मला घेऊन उठायची. आम्ही त्या कुंद सांज वाटात पुण्यातल्या अरुंद बोळातून चालत जायचो. जुने वाडे उपऱ्यागत अंधारात कोसळतीची वाट बघत उभे असायचे. मला आठवतंय, अशाच एका काळोख्या सायंकाळी तिने अचानक स्वतःशीच म्हटलं, मी तिथे त्यांचे स्वभाव बघायला जाते तर म्हणतात प्रवचनाला जाते. त्या वाक्याचा खरा अर्थ खूप खूप वर्षांनी जाणवला. हे वाक्य तिच्या उबदार सुगंधी आठवणींसोबत काळजात खोलवर घर करून बसलंय. ती लौकिक अर्थाने चांगला शेवट जगली. एकाचा अपवाद सोडल्यास बाकी तिघा मुलांनी भरभराट केली. तिचा लाडका बाबा तर फार फार मोठा माणूस बनून गेला. चिरंतन काळोखात खस्ता खाट आयुष्य काढल्यानंतर तो तिला समृद्ध आयुष्याकडे नेत होता. अर्ध्या रस्त्यातच तो फुंकर घातल्यागत पटकन विझून गेला. ती खचली असणार. ती सर्वसामान्य बाई नव्हती, वेगळी होती. निश्चितच खूप वरच्या दर्जाची होती. मुलं बाहेर मांसाहार खातात म्हटल्यावर त्या सदाशिव पेठेतल्या तद्दन कर्मठ ब्राह्मणी वातावरणात तिने शांतपणे अंडी फोडून केक बनवला. अखेरच्या काळात ती स्वतःच्या लाडक्या बाबाच्या विरोधात कठोरपणे सुनेची बाजू घेऊन उभी राहिली. तिचे असे कित्येक बाह्य अंतर्गत संघर्ष त्या अंधारातच हरवले असतील. तिच्या बाबाने स्वतःच एक पुस्तक तिला अर्पण करून लिहिलं होतं, माझ्या आईला केवळ माझी आई म्हणून नव्हे तर आयुष्याला ताठ मानेने सामोरे जायचे असते. ही शिकवण स्वतःच्या आचरणाने शिकवल्याबद्दल कृतज्ञतेपोटी. ती अतिशयोक्ती नव्हती. तिचा बाबा जन्मतःच भन्नाट पोरगा होता. स्वकर्तृत्व आणि वादळी व्यक्तिमत्व ह्या दोनच गोष्टी घेऊन आयुष्याच्या शर्यतीत धावला, जिंकला. सोनेरी दिवस येणार असं दिसायला लागलं आणि मग स्वतःला जेवढं म्हणून अधःपतनाला नेता येईल तेवढं नेऊन तो मेला. घरात पुन्हा अंधार आला. तिनं धक्के झेलले. तिच्या बाबाने परधर्माची मुलगी आणली. आजोबा घराबाहेर जाऊन गलिच्छ शिव्या देत राहिले. तिने मुलीला सन्मानाने घरात घेतलं व जेवायला घालून मग कळवळ्याने सांगितलं, तू काही बाई आम्हाला पटत नाहीस. तिने अखेरच्या काळात कधीतरी बाबाच्या बायकोला लिहिलेल्या पत्रात सारा जुना पश्चाताप न कडवटपणा एकाच वाक्यात ओतला. ज्यांच्यासाठी केलं ते विचारत नाहीत. तू का करतेस? तू कोणाचीच नव्हती. बऱ्याच गोष्टी प्रवाहासोबत पुढे गेल्या. आजी संथपणे मावळत होती. काही गोष्टी तिला मानवल्या नाहीत, समजल्या नाहीत. बाबाच्या चाहत्यांनी त्याला मेल्यावर पाठी ठोकून रस्त्यात फेकलं. रस्त्याला मानाने त्याचं नाव वगैरे दिलं. मोठा समारंभ झाला. अनिल बर्वे पथ. आजीची अवस्था मला आठवते. आजोबा त्यांच्या लेखी इमानदार आयुष्य जगले. त्याबद्दल सध्या त्यांना जरा लाच खाल्ली असती तर निदान सारे सुखात जगले असते वगैरे प्रशस्ती पत्रक पांडवांच्या बायकांकडनं मानाने मिळतात. तरुणपणे ते विलक्षण देखणे होते. कुठल्याही मुलीच्या स्वप्नातला राजकुमार वगैरे शोभण्या इतपत. फोटो पाहून ते सहज पटतं. त्यात वर सरकारी नोकर म्हणजे आबाळा एवढा रुबाब. मग एका भन्नाट सकाळी एक विलक्षण सुंदर नाजूक पाणीदार डोळ्यांची परीसारखी मुलगी दिसली. त्या क्षणी ताबडतोब तिथल्या तिथं लग्न करेन तर हिच्याशीच वगैरे प्रतिज्ञा घेतल्या गेल्या. लाख भानगडी केल्या. कर्मठ आईच्या हट्टाने हुंड्याशिवाय लग्न अडत होतं. त्रिविध भानगडी करून भलत्याला मोठेपणा देऊन हुंड्याची रक्कम स्वतःच्या खिशातून चोरून पुरवली आणि अखेरीस लग्न लागलं. परिकथा इथं संपली. इथून पुढे आयुष्य सुरू झालं. त्या मुलीला शिकायचं होतं, मोठं बनायचं होतं. मूळचं तिचं सरदार घराणं होतं. सारं काही दंग्यात नामशेष होऊन गेलं होतं. तिचे वडील परिस्थिती पुढे वाकले. तिचं मत नामक क्षुद्र व तुच्छ गोष्टी फारशा गंभीरतेने घ्यायच्या नसतात याची साऱ्यांना यथार्थ जाणीव होती. दोघांनी जन्मभर एकमेकांना जन्मभराचं छळून घेतलं. आजोबांची आई आनंदली. छळाचे त्रिविध प्रकार व्यवहारात प्रत्यक्ष आजमावून पाहण्यासाठी सुनेसारखं मुक साधन मिळालं. तिला उपाशी ठेवून तिच्याकडनं मुद्दाम शिरा बनवून तिच्या समोर खाल्ला नाही तर तिला व्यसन कशी लावणार.
ती परंपरेने जात होती. तिलाही तिच्या सासूने खूप छळलं होतं. तिच्या सासूलाही तिच्या सासूने. ही परंपरा फार मागे जाते. आजीने सासूरवास भयानक भोगला. तिने परंपरा तोडली. सुनांना मुलींचं प्रेम दिलं. बाबाची बायको आज सांगते, रात्री कधीतरी उशिरा भूक लागली तरी ती ताबडतोब उठून आमच्यासाठी काहीतरी बनवायची. जुन्या वेदनांचे डाग विझवायला काळ अपुरा पडला असेल. शेवटी पांडव आपापल्या वाटेने निघून गेले. विक्षिप्त मूर्ख नवऱ्याला सांभाळण्याची एव्हाना सवय झाली होती. बाबासोबत सोनेरी दिवसांची आशा संपून गेली होती. त्याच्या तोडीचा बाकी कोणीही नव्हता. मग कधीतरी आजी मरून गेली. 12-13 वर्षांचा होतो. घरी आईच्या मैत्रिणी राहायला आल्या होत्या. रात्री पुण्याहून फोन आला. आईने उचलला. जे काही चेहऱ्यावरले वादळी फेरबदल असतील ते क्षणापुरते. मग शांतपणे फोन ठेवला. आम्हाला ताबडतोब झोपवलं. मैत्रिणींशी गप्पा मारल्या. त्यांची झोपायची व्यवस्था केली. त्या झोपी गेल्यावर पहाटेची वाट बघत एकटीच अंधारात बसली. पहाटे आम्हाला उठवलं. आजी गेली. आवरा, पुण्याला जायचंय. दादर टॅक्सी स्टँड. अजून आभाळात तारे लुकलुकतायत. एका स्टँडवर तिची एक सून आईला घेऊन आमच्या रोखाने हसत आली. आम्हाला वाटलं तुम्ही त्या स्टँडवर पिकनिकला निघाला. ते झकास वातावरण पसरलं. मजेत निघालो. लोणावळ्याला दाबून खाल्लं. अधूनमधून हास्याचे थोडेसे फवारे देखील उडाले. मी मजेत च्युइंगम चगळत बसलो. आई एकटीच निशब्द खिडकी बाहेर पाहत होती. पुन्हा आलं. घराबाहेर सर्वत्र सुतकी कळा. अंगणात प्रचंड गर्दी. आफ्टर ऑल ती बाबाची आई होती. मी सवय नसलेली फुलपॅन्ट सावरत घरात शिरलो. बापाचा मुर्दा पाहिलेला मी, अनुभव समृद्ध माणूस, आजीच्या मुर्द्याला काय भीतोय. फिकट चेहऱ्याची, नाकात कापूस कोंबलेली, कुंकू वगैरे फासून भयानक बनवलेली आजी फुलात कोंबली होती. आतल्या खोलीत बर्फाच्या मोठ्या लाद्या निथळत होत्या. सुनांनी टिपं गाळायला सुरुवात केली. माझं च्युइंगम घशात अडकलं. बाहेर आलो. उभा राहिलो. अंगणातल्या मोठ्या चौकोनी उंच टाकीभोवती पुंड्या होत्या. त्यातल्याच एकीतल्या पानांची ती भजी बनवून द्यायची. अचानक आवंडा आला. घशात काहीतरी दाटलं. पण छे, आता मी तेव्हासारखा 6 वर्षांचा थोडाच आहे. चांगला 13 वर्षांचा पुरुष आहे. या वयात असं रडणं वगैरे किती बालिश. कोणीतरी अनोळखी माणूस आला. उगाच मिठी मारून गेला. आजीचं प्रेत उचललं. ॲम्ब्युलन्स मध्ये टाकलं गेलं. गर्दी आटली. मी रिकाम्या होत चाललेल्या घरात चटई अंथरून च्युइंगम चगळत पडलो. एका काकाने मला खाऊ का गिळू अशा नजरेनं पाहिलं. काय मोठं वादळ आलंय. आजीच तर मेलीये. आजोबा मगाशी आतल्या खोलीत मोडून पडल्यागत पडले होते. त्यांची इच्छा नसतानाही त्यांना उठवलं न स्मशानात नेलं. आई कपडे आवरता पुटपुटली. जायचं नसताना उगाच घेऊन गेले त्यांना. आणखी यातना. दोघा काकूंनी एकमेकांकडे चोरून साभिप्राय पाहिलं. कोणीतरी पुटपुटलं, शास्त्र असतं. मग मी त्याच बेफिकिरीने काही महिन्यांनी पुण्यात गेलो. आणि त्या टळटळीत दुपारी हे रिकामं घर पाहून मला साक्षात्कार झाला. आजी मेली. त्या संध्याकाळी मी शनिवार वाड्यात कुठेतरी फिरायला म्हणून गेलो आणि चोरून रडत बसलो. आजी गेली. मला न विचारता माझा एक खूप मोठा तुकडा सोबत घेऊन गेली. उबदार कुशीनं ती चमचमीत भजी घेऊन गेली. पुण्यातलं माझं रंगीत बालपण घेऊन गेली. स्वतःच्या खूपशा आठवणीही घेऊन गेली. मृत्यू अनभिज्ञ असतो तेव्हा प्रेत दिशाभूल करतं. आयुष्याचा एक भाग संपून गेल्याचं सरणाची राख होईपर्यंत कळत नाही. त्या उदास संध्याकाळी ती पुटपुटली होती. तिची पुटपुट कोणालाच कळली नाही. ती गेली. सर्वत्र निस्तब्ध शांतता आहे. आजोबा किंचित घोरतायत. रातकिडे किरकिरतायत. भरल्या कपाळाची सुरकुतली आजी अंधारलेल्या भिंतीवर टॉर्चच्या चमत्कारिक प्रकाशात हलते. जवळच मी मगाशी काढून ठेवलेला जुना अल्बम पडलाय. त्यात हरवून गेलेल्या वृक्षांची सुकलेली जाळीदार पानं रचली. त्यातच एक खूप जुना फोटो आहे. टाय सुटामधला विलक्षण देखणा तरुण. एक 16 वर्षांची नवविवाहिता. ती लांब केसांची, पाणीदार डोळ्यांची नाजूक युवती मला शांतपणे पाहते. त्या चकाकणाऱ्या डोळ्यात निश्चितच बुद्धिमत्तेची चमक आहे. विलक्षण सुंदर चेहरा. भिंतीवरली आजी मला गंभीरपणे निरखते. या दोघींमधलं अंतर भरून काढण्यात तिचं आयुष्य संपलं. दार उघडून बाहेर आलो. आभाळात मंद तारे चमकतायत.
माझ्यासाठी भोवतालचे सारे संदर्भ आता बदलले. टाकी जवळच्या कुंड्यातून पानं निवडणारी आजी भूतकाळात हरवली. टाकीचा रंग आता फिकटलाय. तिथे एक सायकल ठेवली. पानांसकट त्या कुंड्या गेल्या. आता पुण्यात काहीही शिल्लक नाही. माझे छोटे मित्र त्या टाकीवरच संपून गेले. त्यांची नावं लावून भेटायला येणाऱ्या बाप्या तरुणांना मी ओळखत नाही. आयुष्यातून जाणारा प्रत्येक घटक जाता जाता आपला एक एक तुकडा घेऊन जातो. कित्येक तुकडे संदर्भाकडे गहाण पडलेले असतात. मग कधीतरी आपले तुकडे संपून जातात, त्यांच्या सोबत हरवून जातात. तेव्हा मग अशी एखादी आजी फुलांच्या आड मरून जाते. माझे तुकडे संपायला बराच काळ आहे. मग मी पण हरवून जाईन. आजोबा हाक मारतायत. मी आत गेलो. सर्वत्र अंधार आहे. आजोबा बिछाण्यात पडलेत. 80च्या वर असावेत. कोणाचीही मदत न घेता एकटेच जगतायत. कधीतरी असेच एका फुंकरीत विझून जातील. मग घरात फक्त 5 जण राहतील. 4 भिंती आणि एक छत. अशी ही कथा आहे राही अनिल बर्वे यांची. फार उत्तम कथा आहे. मला आवडली ही कथा. तर ही तुम्ही आता ऐकलीत. पुस्तक विकत घ्या. पूर्ण विरामानंतर असं या कथा संग्रहाचं नाव आहे. तुम्हाला प्रकाशन सांगू का कोणाचं आहे ते? पॉप्युलर प्रकाशनचं पुस्तक आहे. तर हे पुस्तक विकत घ्या. ऍक्च्युली काय होतं की आपण पुस्तकांचं पण एक सदर चालवतो. म्हणजे हे पुस्तक तुम्ही वाचलत का? थोड्याफार फरकाने यातही मी पुस्तकांबद्दल माहिती देत जाईन, पण यात मी कथाही वाचेन. तर हे सदर बघा. आवडलं तर इतरांना बघण्यासाठी सजेस्ट करा. व्हिडिओ आवडला तर त्यांना शेअर करा. आवडला तर लाईक करा. बाकी काही नाही. बाकी नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा लवकरच भेटू. तुम्ही जो प्रतिसाद देताय आपल्या अबलक एंटरटेनमेंट चॅनलला तो उत्तम आहे. मला खूप आवडते. हळूहळू का होईना पण आपण छान थोडा रस्ता चालतो आहोत. आपण पुढे पुढे सरकतो आहोत. तर नवीन व्हिडिओच्या निमित्ताने पुन्हा एकदा भेटू. पुढच्या वेळेस बघू एखादी आणखी. मला जरा जी कुलकर्णी वगैरे यांची कथा कदाचित मी निवडेन. गूढकथा जी कुलकर्णी. बघूया. तर नवीन व्हिडिओच्या निमित्ताने भेटूया. तोपर्यंत टाटा बाय बाय सायोनारा. काळजी घ्या. बाय.